हात मदतीच्या माणुसकीच्या नात्याने। इस ब्रीदवाक्य के साथ क्रिस्टल फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष संदीप निकम के नेतृत्व में 1 मई महाराष्ट्र दिवस के मौके पर हर साल के भांति इस साल भी देश के महानुभावों और स्वतंत्रता सेनानियों के मान सम्मान के मकसद के साथ नेरूल में संयुक्त जयंती सोहळा आदर महापुरुषांचा अभिमान महाराष्ट्राचा कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां इस दौरान कार्यक्रम में मुख्य तौर पर मौजूद थी बेलापुर की भारतीय जनता पार्टी विधायक मंदा मात्रे, शिवसेना की उपनेता विजय नहाटा, रील स्टार जय भोसले, सेलिब्रिटीज जादूगर योगेश सोनावने, पूर्व नगर सेवक सूरज पाटिल, शिवसेना शहर प्रमुख विजय माने, उप जिला प्रमुख दिलीप घोडेकर, उबाटा गट के नेरूल पश्चिम विभाग प्रमुख प्रहलाद पाटिल, समाज सेवक अक्षय भोसले, एडवोकेट शाइस जाधव, बाबा शिवाजी न्यायिक, सुनील गाड़े, क्रिएटिव फाउंडेशन के अध्यक्ष संदीप निकम, उपाध्यक्ष अमोल सुखपाल, सचिव स्वप्निल गरुड़, उप सचिव विपिन सिंह, खजिनदार किरण गोंद के गरुड़, कार्याध्यक्ष अनिल निकम, उप कार्याध्यक्ष वैभव कासारे, उप खजिनदार साई किरण, नवी मुंबई अध्यक्ष पृथ्वी नलावड़े, सदस्य सनी पाचंगे, कलिकांत महाराज, इनायत कुरैशी, सुनील सपकाल, शांताराम झोरे आदि तमाम एक्टिव सदस्य। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने देश के समाज सुधार को, स्वतंत्र वीर जवानों और महापुरुषों के त्याग बलिदान और महाराष्ट्र के विकास की गाथा बयान करते हुए सभी को महाराष्ट्र दिन की शुभकामनाएं दी। इस अवसर पर संदीप निकम के माध्यम से विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन कर महाराष्ट्र की संस्कृति का दर्शन करवाने की कोशिश की गयी। इस कार्यक्रम में विभिन्न गीतों, सांस्कृतिक नृत्य, छत्रपति शिवाजी महाराज की वीर गाथा को प्रदर्शित किया गया। इतना ही नहीं, इस दौरान होम मिनिस्टर कार्यक्रम का भी खास आयोजन किया गया, जहां महिलाओं ने बढ़ चढ़ कर अपनी मौजूदगी दर्ज करवाई। क्रिएटिव्ह फाउंडेशन ही संस्था आम्ही सर्व क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या सर्व मित्र परिवारांनी मिळून संघटना स्थापन केले। क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही आरोग्यासाठी, एज्युकेशनसाठी आणि अन्न पुरवठ्यासाठी काम करत आहोत। या क्रिएटिव्ह फाउंडेशनचं सर्व श्रेय आपल्या क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या मित्रांना म्हणजे क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना जातं, कारण की संघटना स्थापन करण्यासाठी या क्रिएटिव्हच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त खूप म्हणजे एवढी मेहनत घेतली की त्याच्याबद्दल बोलता येणार नाही मला। अशा पद्धतीने आपली कामं चालू असतात। गोरगरीब, अपंग, मनोरुग्ण, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक या सर्व लोकांसाठी आपण काही ना काही उपक्रम नेहमी राबवत असतो। क्रिएटिव्हच्या माध्यमातून 1ली ते 8वी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेसही चालू आपण संस्थेच्या माध्यमातून केलेले आहेत। तर महाराष्ट्र दिन ह्यो आपण दरवर्षी साजरा करतो। त्याच्या पाठी एक उद्देश असा आहे की महाराष्ट्राला आपल्याला जे महापुरुष आहेत त्यांनी महाराष्ट्राला खूप काही दिलेलं आहे की त्यांची प्रेरणा म्हणून त्यांच्याकडनं त्या महापुरुषांचं काहीतरी मार्गदर्शन असावं म्हणून यो कार्यक्रम आपण नेहमीप्रमाणे साजरा करत असतो। आणि हे उपस्थिती असलेले सर्व मान्यवर हे दरवर्षी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात। अशा पद्धतीने यांच्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद भावांनो। असंच सहकार्य करत राहा, असंच आपण नवी मुंबईमध्ये काही ना काही उपक्रम राबवत राहू। वहीं उपस्थित मान्यवरों ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। 1 मे महाराष्ट्र दिन आम्हा प्रत्येकालाच गर्व आहे की आपण महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतला। शिवछत्रपतींचे, शिवशाहू फुले आंबेडकरांचे आपण विचारांचे मावळे आणि विचारांची लोक आहोत। तर संदीपदादा निकम यांनी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा हा मोठा कार्यक्रम ठेवला संयुक्त जयंतीचा, आणि संपूर्ण येणारी पिढीला आपल्या महापुरुषांचा इतिहास कळावा। आपल्या महापुरुषांनी किती आपल्यासाठी झटलेत, किती त्यांनी आपल्यासाठी काही महापुरुषांनी आहुती दिलेत, त्यांचं काम, त्यांचा पराक्रम, त्यांचा इतिहास हा संपूर्ण येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी हा खूप मोठा समाजामध्ये काम केलेलं आहे। आणि त्यांचीच कायम आम्ही साथ देत राहू आणि ह्याच पद्धतीने प्रत्येकाने एक महाराजांचा वाक्य लक्षात ठेवावा अशी इच्छा आहे। आपल्या माणसाला मोठा करा, आपला माणूस आपोआप मोठा होईल। तसंच प्रत्येक माणसाने आपल्या माणसाला पुढे न्या, आपल्या माणसाला मोठा करा, आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार हे आपल्या मनामध्ये आत्मसात करा आणि ह्या पद्धतीनेच कार्यक्रम राबवत राहा। संदीप दादांना खूप खूप आभार। दादा आपले दर रविवारी नेरूळमध्ये गरिबांना जेवण वाटण्याचं काम, परत 1ली ते 8वी लहान पोरांना फुकट शिक्षणाचं काम, म्हणजे जसं शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, रयतेसाठी काम केलं, जसं महात्मा फुलेंनी लहान लेकरांसाठी, स्त्रियांसाठी शाळा उघडली, त्याच पद्धतीने प्रत्येक महापुरुषांचा आदर्श घेऊन संदीप दादा हे त्यांच्या फाउंडेशनच्या आधारे काम करतात आणि जेवढं होईल तेवढा समाजामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात। त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि कायम त्यांचा
कायम त्यांच्या पाठी आम्ही उभे राहू आणि अशीच साथ तुमची आमची असू द्या. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून यंदा 3रं वर्ष संयुक्त जयंती या ठिकाणी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडली. या नेरूळ नगरीमध्ये त्याचबरोबर नवी मुंबई नगरीमध्ये क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी संदीप निकम यांच्या माध्यमातून होत असतात. संदीप निकम हे माझे सहकारी आहेत, जवळचे मित्र आहेत. आम्ही एकत्र मिळून त्या ठिकाणी सामाजिक विषयामध्ये काय प्रश्न असतील तर ते आम्हाला संपर्क साधून सामाजिक विषय त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याच्या माध्यमातून प्रयत्न करतात. आज संदीप निकम यांनी जो संयुक्त जयंतीचा कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे मान्यवर, सामाजिक चळवळीतील मान्यवर, त्याचबरोबर समाजसेवक या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्याचबरोबर युवक आणि मोठ्या प्रमाणात महिला देखील उपस्थित राहिल्या. क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून आज होम मिनिस्टरचा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम पार होत आहेत. आमचा मित्र रील स्टार जय भोसले या ठिकाणी त्याचं एक व्याख्यान होणार आहे, त्याला देखील शुभेच्छा देतो. आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून असेच सामाजिक उपक्रम पुढे देखील होत राहतील हेच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.